नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत भक्ती नाईक, ज्या चालवतात तांबुल्य क्रिएशन्स ह्युस्टनमधून. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. भक्ती, मागच्या काही दिवसांपूर्वी आपण तुझ्या स्टुडिओला भेट दिली आणि तू तिथं मस्त आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवल्या, प्लस आपण तुझं स्टोअरही बघितलं. मी फार एक्सायटेड आहे, आज आपल्या गप्पा होणार आहेत आणि तुझी जी तांबुल्य क्रिएशनची स्टोरी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आज पोहोचवूयात. तांबुल्य क्रिएशन, मला हे नाव फार युनिक वाटतं. ते नाव कसं सुचलं? सुरुवात अशी झालेली होती इट्सी मध्ये 2017 साली. तर वेगवेगळे हळद कुंकूचे आपले पाकिट वगैरे असतात ना, असे फॅन्सी इट्सी वरती मी अपलोड केलेले होते. तू आता आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना इट्सी माहिती नाहीये त्यांना सांग की इट्सी काय? सो इट्सी etsy.com, ह्याच्यावरती हँडमेड प्रोडक्ट्स आपण जे हाताने बनवतो तिकडे सेल करता येतात. ते मित्रांनो, हे जे इट्सी प्लॅटफॉर्म आहे हा एस्पेशली घरगुती त्यासाठी प्रसिद्ध आहे. हँडमेड प्रोडक्ट साठी, त्याच्यासाठी फार फेमस आहे. म्हणजे तुम्हाला तिथं मास मार्केट मिळत नाही. हळद आणि कुंकू हो, त्याचे फक्त फॅन्सी. तो अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे, राईट? अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे. पण मला माहित होतं तेव्हा तेवढी लोक बनवणारे नव्हते. तेव्हा युएस ऑलरेडी कोणी विकत होतं का तेव्हा? नाही, कोणी नव्हतं. इंडियामध्ये मिळत होते, पण युएस मध्ये फर्स्ट होती. तर मी असे वेगवेगळ्या पोटल्या, वेगवेगळ्या रंगीत, काईट शेप, नथीचे शेप असे करून अपलोड केलेले होते. तर पहिल्याच रात्री मला एक ऑर्डर आलेली होती आणि ती पण नेमकी वेडिंग ऑर्डर. तू ऍडव्हर्टायझिंग वगैरे केली? काही नाही, फक्त अपलोड केलं? काही नाही, एकच अपलोड केलं. एकच होतं माझं प्रोडक्ट त्याच्यात. तेच हळदी कुंकू आणि वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये. दॅट्स इट. आणि मग ती ऑर्डर आली आणि आम्ही दोघंही सरप्राईज होतो की खरी असेल का, म्हणजे इथपासून सुरुवात. आता सगळ्यात पहिले थांब, तू इट्सी हे ठरलं कसं की इट्सीवर अपलोड करून बघूया? याच्या मागची स्टोरी सांग मला. आता ह्याच्या आधी आम्ही आर्ट अँड क्राफ्ट आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मी करायची लहानपणापासून. तुझ्या घरामध्ये भरपूर पेंटिंग्स तू किंवा तुझ्या केलेले दिसतात. म्हणजे तुमची आर्टिस्टिक फॅमिली आहे. लहानपणी ड्रॉइंग एक्झाम्स दिलेले, जे पेंटिंगचे आपले इंटरमिजिएट आणि एक्झाम्स असतात ते दिलेले होते मी लहानपणी. आणि पेपर क्विलिंग मध्ये आवड होती. क्विलिंगचे वेगवेगळे आयटम, इयरिंग्स बनवायचे, ज्वेलरी बनवायचे, असं आम्ही करत राहायचो. हॉबी लॉबी, मायकल्स, इतके एवढे क्राफ्टचे शॉप्स आहेत हॉबीचे. तर आम्ही व्हिजिट करून असे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायचो. असं छंद म्हणून, फक्त हॉबी म्हणून, काही नाही, पॅशन. आणि मग इट्सीवरती जेव्हा टाकलं, असं सुचलं एके दिवशी टाकून बघूया, काय हरकत आहे. पहिल्याच रात्री ऑर्डर आलेली आणि ती सुद्धा 150 वेडिंग पोटलीज, हळद कुंकूचे 150. पहिल्या दिवशी तुम्ही टाकलं, रात्री 150 पोटलीजची हळद कुंकवाची. तर इट वॉज अ गुड लक. आणि जसं आपण म्हणतो, राईट, हळद कुंकू आपण गिफ्टिंग करतो. तांबूल आपण विड्याची पानं ठेवतो, सो तांबूल म्हणजे बिटल लीफ. हा, तर पहिली ऑर्डर होती हळदी कुंकवाची. मग त्या कस्टमरशी इंटरॅक्ट केलं. कॅलिफोर्निया मधली होती, साऊथ इंडियन एक बाई होती आणि तिच्या वेडिंगसाठी ही ऑर्डर होती. तर ती माझ्याबरोबर इंटरॅक्शन तिने चालू केलं. तिने माझ्याबरोबर व्हिडिओ कॉल्स केले. कुठच्या रंगाची पोटली हवी, कसं हवं, त्याच्या फुलांनी त्याला टाय कशी लावायची, कस्टमाइज हवं होतं तिला थीम. आणि मी रेडी झाली करायला. ती 1 वीक मध्ये मी तिला शिप केली. वा. आता मला जेव्हा तुम्हाला दिसलं ती पहिली ऑर्डर 150 आयटम्सची, तेव्हा काय एक्साइटमेंट एक तर खरं वाटत नव्हतं. कधी स्कॅम असतो. पण त्या मुलीनी फोन नंबर शेअर केला, आम्ही बोललो. तेव्हा फेसबुकचा जमाना होता. फेसबुक मेसेंजरवरनं, व्हॉट्सअप वगैरे एवढं नव्हतं तेव्हा. तर मेसेंजरवरनं व्हिडिओ कॉल करून इंटरॅक्ट केलं. व्हॅलिड कस्टमर आहे. आणि अमेरिकनशी मॅरिड होती ती मुलगी. तो शी वॉन्टेड इंडियन ऑथेंटिक असा टच पाहिजे होता. त्यामुळे ते एक पहिलं होतं. आणि मग फेविक्रिल हॉबी आयडियाज आणि असे वेगवेगळे क्राफ्ट ग्रुप्स आहेत फेसबुकवर, ती मी नेहमी फॉलो करायची. तर वेगवेगळे तिकडे सिल्क थ्रेड ज्वेलरी ही तेव्हा 2017 मध्ये फेमस झालेली, की बायका हातानी सिल्कचे बीड्स बनवायचे. सिल्क थ्रेड वीव करून बीड्स बनवतात. मग पेंडंट्स, मग असं वेगवेगळे कानातले, झुमके. तर ते बघून मी ईबे वरती एक किट ऑर्डर केला. तो फक्त $6चा किट होता. बनवण्यासाठी झुमके बनवण्यासाठी 5 झुमक्यांचा किट होता. त्याच्यात सिल्क थ्रेडचे दोरे होते, त्याचा जो बेस असतो, इयरिंग हेड असतात, तो मी आणला आणि युट्यूब बघून शिकायला लागली कसं करायची. तर मी झुमके घालून पार्टीजना गेली, कुठे बोलवले लोकांनी, तर लोकांना ते आवडायला लागले. अच्छा, तू बनवून ते स्वतः यूज केलं आधी माझ्यावर. आणि लोकांना ते एवढे आवडले, मैत्रिणींना, की मला एक बनव.
असं ते होत गेलं. मग एके दिवशी आता मला नेकलेस पण बनव, मग त्याला नवीन पेंडंट लाव, असं असं होत वाढत गेलं. मग नवीन पेंडंट्स ऑर्डर केले, मग मोठा किट इंडियातनं मागवला, सिल्क थ्रेड बँगल्स बनवायचा, पेंडंट्स, बीड्स, आणि मग असं करत मग लोक साड्या घेऊन यायला लागले की मला याच्यावर मॅचिंग कस्टमाइज बनव. ते इतकं झालं तर वेगवेगळ्या कलर. आणि मग मैत्रिणींनी गमतीतच एके दिवशी सगळ्यांनी माझी ज्वेलरी घातलेली होती लिटरली एका पार्टीमध्ये, की तो आता बिझनेसच चालू कर, तू असंच का देते आम्हाला करून, असं झालेलं. नाही असंच द्यायची मी ऍज फ्रेंड्स म्हणून आपण गिफ्ट करतो तसं. मग सुचलं आता लिंक मिळाली की अरे चला बिझनेस चालू करायचं, काहीतरी आयडिया आहे. तर DBA म्हणून इकडे असतं, डू बिझनेस ऍज. सो तुम्हाला दुसऱ्या नावाने जर बिझनेस करायचा आहे तर तुम्ही तुमच्या लोकल काउंटीमध्ये जाऊन रजिस्टर करायचं. मग तिकडे आम्ही नाव सुचलं तांबुल्य क्रिएशन्स. तांबूल म्हणजे विड्याचे पान. हा, आणि आपण कुठल्याही पूजेला विड्याची पानं जसं ऑफर करतो, साइन ऑफ लक अँड प्रॉस्पेरिटी. सो तिकडनं ते चालू झालेलं DBA. तिथून ते तांबुल्य क्रिएशन्स LLC बनली 2019 मध्ये. ओके, आधी DBA होतं आणि मी ते ट्राय केलं कसं वर्कआउट होतंय. थोडंसं मार्केटमध्ये आहे का डिमांड वगैरे सगळं. पण ती सिल्क थ्रेड ज्वेलरीची खूपच डिमांड होती. क्राफ्टिंग मी करत होती, राखीज आणि वेगवेगळ्या गोष्टी चालू होत्या. डिमांड वाढायला लागली आणि फक्त टेक्सासमध्ये राहायचं नव्हतं, बाहेर सगळीकडे त्याचं मार्केट करायचं होतं. मग विचार केला आपण आता LLC फॉर्म करून त्याला अजून मोठं करूया. तू जॉब वगैरे करत होतीस? मी जॉब करत होती. 2018 पर्यंत जॉब केलेला आहे, दुसरा मुलगा होईस तोपर्यंत. काय जॉब होता तुझा? IT. मी कम्प्लिटली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि इंडियात सुद्धा IT भरपूर कंपनीज, टाटामध्ये काम करायची. आणि टाटाचं इनकॅट झालं, इनकॅट. तर मी डेट्रॉइटमध्ये त्यांनी मला पोस्ट केलेलं होतं, क्रायस्लरमध्ये. आणि मग लग्नानंतर कॅलिफोर्नियाला मी मूव्ह झालो, डेट्रॉइट नंतर कॅलिफोर्निया. आणि मग जॉबसाठी आम्ही सॅन एंटोनियो मूव्ह झालो. सॅन एंटोनियोमध्ये मी ब्लड अँड टिश्यू सेंटर आहे, साऊथ टेक्सास ब्लड अँड टिश्यू, त्यांच्या IT डिपार्टमेंटमध्ये होती. मग तिकडनं ह्युस्टनला मूव्ह झालो त्याच्या जॉबसाठी. तर मी ह्युस्टन क्रॉनिकलला होती. सो क्रॉनिकल न्यूजपेपर, मीडिया न्यूजपेपर्सच्या IT मध्ये. ट्रॅव्हल खूप असायचं, पण हे मी सायमल्टेनियस करायची. सो पार्ट टाइम मी माझं क्राफ्टची हॉबी कंटिन्यू ठेवलेली होती. करायचं, ऑर्डर्स घ्यायचे, सिल्क थ्रेडची ज्वेलरी बनवायची. हो, हे मी चालू ठेवलेलं 2018ला. आणि मग दुसरा मुलगा झाला. मग त्याच्यानंतर थोडं म्हटलं आता घरीच आहोत, तो झालेला, पण तरी मी करत राहायची. म्हणजे तेव्हा नेमकं तो झाल्यानंतर पण मला एक मोठी अरंगेत्रमची ऑर्डर आलेली 2018मध्ये. तेव्हा आई बाबा पण इकडे होते आणि मी हँडमेड ज्यूटचे पाउचेस असतात त्याच्यावर मंडलाचे 150 हँड पेंटेड ऑर्डर होते. तेव्हा मी प्रिंटिंग पण नाही करायची. सो इट वॉज कम्प्लिटली ज्यूटवरती, ज्यूटचे पाउचेस असं कस्टमाइज होतं, घुंगरू, टॅसल, ती सगळ्यात मोठी होती. त्याच्यानंतर आम्ही ती LLC वर आलो की नाही आपण करायला पाहिजे, कारण आता ऑर्डर्स पण वाढतायत, बल्क ऑर्डर्स यायला लागलेल्या. म्हणजे LLC फॉर्म केली तोच तर तू डिझाईन करून दिलेलं? 18 मध्ये डिझाईन केलेलं. हो हो हो. आणि हे फुल टाइम चालू झालेलं होतं तोपर्यंत. पण तोपर्यंत सिल्क थ्रेड आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरी असे थोडेफार इंट्रोड्यूस केलेली होती, लिमिटेड मध्ये होते. आणि मी बनवायची तेव्हा मी कम्प्लिटली माझं हँडमेड घरीच बनवायची. ते जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुझे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आणि प्रिंटर बघितलं, काही नव्हतं तेव्हा, काहीच नव्हतं. आर्टिसनली हँडक्राफ्टेड, पेंटिंग, राखीज आणि हे वेगवेगळ्या गोष्टी त्या चालू होत्या, तांबुलियम पॅकेट्स वगैरे असं. 2020 मध्ये काय सुरुवातीला मास्क आणि ते सगळं पॅन्डेमिकचं जे होतं, त्याच्यानंतर सगळं ऑनलाईन गेलं. मग तेव्हा विचार केला आपण पण ऑनलाईन लाईव्ह चालू करूया ज्वेलरीचं. तर ऑनलाईन लाईव्ह करत गेली, रिस्पॉन्स चांगला यायला. ऑनलाईन लाईव्ह म्हणजे फेसबुकवर लाईव्ह करायचं, ज्वेलरी दाखवायची आणि लोक शॉप करत होते, कारण लोकांना घरी बसून काही नव्हतं तेव्हा. म्हणजे लिटरली काय करायचं, मन रमायला, काय शॉपिंग करायची ऑनलाईन. तू फेसबुकवर लाईव्ह जायची आणि तुझे दागिने वगैरे दाखवायचे आणि मग लोक तिथेच शॉप करायचे. येस. आणि मग त्याच्यात कस्टमाइज कर, हे कर, किंवा मला दुसरे डिझाईन पाठवायला लागले, तू हे आणशील का, तू जर्मन सिल्वरमध्ये आणशील का, कुंदनमधनं आणशील का, तणमणीचे वेगवेगळे डिझाईन्स, की नवीन जे मार्केटमध्ये आहे, असं करत ते वाढत गेलं. आणि दिस इज हाऊ व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे तू सुरू केलं आणि तुला इन अ वे तुझ्या कस्टमर्सनेच त्यांनी सांगितलं की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, किंवा तुला वेगवेगळ्या आयडियाज पण त्यांनी सुरुवात करून दिली. पण त्याच्यासाठी ते क्रिटिकल, ते म्हणजे पहिली स्टेप जी तू घेतली ती महत्वाची होती, की फुल टाइम ह्याच्यात घुसणे आणि ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणे. म्हणजे दोन्ही करायची मी आधी,
पण तेव्हा कमी ऑर्डर घेता यायच्या, म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेट नाही होत. पण आता कसं 24 तास कंटिन्युअस चालू असतं. लोकांना आवडतं त्यामुळे. वाव वाव, व्हेरी फॅसिनेटिंग. आता एकंदरीत तुझ्याकडे, अमयकडे बघून असं वाटतंय ना की तुम्ही लहानपणापासून तुला हे आर्ट वगैरे साइड कडे तू होती का? सो बालपण कुठे गेलं? पिंपरी चिंचवड. मी बॉर्न इन पुणेरी. पिंपरी चिंचवड मध्ये टाटा मोटर्स सिनियर ऑफिसर्स कॉलनी आहे. टाटा मोटर्सची आपली टाटाची कॉलनी आहे, तिकडेच बॉर्न. सगळं शिक्षण तिकडचं. DY पाटील मध्ये इंजिनिअरिंग झाली, IT. हा, म्हणजे इंजिनिअरिंग जरी असलं तरी कलेकडे होतं लक्ष. हो, दोन्हीकडे. पुण्याचा वारसा तू चालू ठेवला होता. व्हेरी नाईस. तू इथे केव्हा आली, कुठल्या वर्षी आली? 2007 मध्ये आली, फेब्रुवारी. कुठल्या विजावर आलीस तू? H1 म्हणजे टाटाने जे पाठवलं. हो. तेव्हा लग्न नव्हतं झालेलं तुझं? हा, आधी लग्न नव्हतं होतं मी. नाईस. LLC फॉर्म करणं, राईट, म्हणजे बेसिकली तुम्ही आता सिरियस झाले, बरोबर, कारण कंपनी तुम्ही सुरू करताय. याच्यासाठी तुला काय काय करावं लागलं? काय किती सोपं होतं किंवा किती अवघड होतं LLC फॉर्म करणं? मेन म्हणजे मी CPA कडेच पहिलं गेली, कारण माहितीच नव्हतं काय कसं करायचं. आणि कारण क्राफ्ट्स पण करायचं होतं आणि ज्वेलरी पण करायचं होतं. तर कसं त्याच्या मागे काय काय करायला लागेल. डू बिझनेसेस मी ऑलरेडी केलेलं होतं रिसर्च करून ऑनलाईन. ते खूप इझी स्टेप्स होते की लोकल काउंटीमध्ये जाऊन फॉर्म भरून तुमचं SSN नाव काय द्यायचंय वगैरे ते सगळं झालेलं. मग दुसरी स्टेप काय होती, स्टेट टॅक्सेस आणि अॅन्युअल आपले जे फेडरल टॅक्सेस असतात त्याच्यासाठी कसं फॉर्म करायची LLC. सगळे स्टेप्स होते ऑनलाईन, पण टू बी सेफर साईड आम्ही CPA ला कॉन्टॅक्ट केलं, असं करायचं आहे, आणि मग त्यांनी आम्हाला गाईड करून फॉर्म केलेली होती. करेक्ट. पण आता जसं LLC मध्ये LLC ते एक प्रकार झाला. आता जसं आमची पण LLC आहे, पण आमचं मीडिया LLC असल्यामुळे आम्ही काही विकत नाही, म्हणजे तू आता विकते, त्याच्यासाठी पण अजून थोडे वेगळं प्रोसिजर असतं. सेल्स टॅक्स आणि सेल्स टॅक्स वगैरे असतं. सो SS कॉर्प का तुम्ही कुठलं करताय? आता मी ॲज अ सोलो करते आहे, ही इज जस्ट अ हेल्पर. सो बाकी फक्त हेल्प करतायत, किंवा आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि मग त्यांना नंतर एम्प्लॉईज दाखवता येतात, तर ते वेगळी कॅटेगरी झाली. पण येस, सेल्स टॅक्स तर एक सिंगल सोलो प्रोप्रायटर म्हणून दिलेला आहे. पण क्वार्टरली सेल्स टॅक्स भरावा लागतो व्हेन यू सेल अ प्रोडक्ट. तर तुमच्या काउंटीचं जे पर्सेंटेज असतं ते प्रोडक्ट सेल केल्यावर तेवढे ऍड करावे लागतात. तर जसं फोर्टबेंड काउंटी 8.25% आहे, तर पर प्रोडक्टला तुम्हाला ऍड करून तेवढं कस्टमर कडनं घ्यावे लागतात, आणि यू हॅव टू पे सेल्स टॅक्स. राईट. म्हणजे ज्या प्राइसेस आपण बघितल्या होत्या, दॅट इन्क्लूड्स सेल्स टॅक्स. दॅट इन्क्लूड्स सेल्स टॅक्स. सो ऑसम. नॉर्मली ते इन्क्लूड नाही करत. आता वेबसाईटवर मी काय करतात, इथे 20 असेल तर वेबसाईटवर प्रोडक्ट कॉस्ट वेगळी येते, चेकआउटला एंडला ऍड होते. सो वेबसाईटवर स्टील, पण इथे जर तुम्ही स्टोअरवर घेतलं तर इट इज इन्क्लुडेड. सेम कॉस्ट एव्हरीवेअर. आता आपण थोडंसं तुझ्या ना प्रॉडक्ट लाईन बद्दल बोलूयात. तू सुरुवात तर अगदी 1-2 प्रॉडक्ट्स ने केली आणि तुला चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण आता आपण जसं मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं, तुझ्याकडे जबरदस्त प्रॉडक्ट लाईन आहे. ती हळूहळू कशी वाढत गेली? तर फेस्टिवल्स आणि सीझनल गिफ्ट्स आणायचे होते वेगवेगळे, संक्रांतीपासून लिटरली क्रिसमस पर्यंत. तर अमेरिकन आणि भारतीय आपले मराठमोळे सगळे सण सगळे कव्हर अप करायचे होते. साऊथ इंडियन, गुजराती, नवरात्री, तर एक करत गेलो. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठलं म्हणजे कशाने, प्रिंटिंगनी का लेझरनी, ते अप्लायन्सेस अर्थात एक वाढत गेलेत पर इयर. सगळ्यात पहिले कुठलं घेतलं तू? पहिलं क्रिकेट वायनल मशीन होती, ती वायनल कटिंगची. म्हणजे नुसतं फीड करत जायचे एक पेपर, आणि ते कट करून तुम्हाला डिझाईन, इट्स अ पील स्टिकर सारखं. म्हणजे कस्टम स्टिकर तुम्ही प्रिंट करू शकता. मग तुम्ही बॉटल्सवर लावू शकता, नोटपॅड्स किंवा स्टेशनरी. आता शाळा चालू होते तेव्हा फ्रीजवर चिकटू शकता. हो, परमनंट वायनल म्हणतात त्याला, परमनंट. किंवा शर्ट्स वरती वगैरे पण वायनल हीट प्रेसनी करतात. सो ती सगळ्यात पहिली मशीन होती. ती मशीन घेतली तेव्हा तुला ऑलरेडी तशा ऑर्डर्स येत होत्या, म्हणजे घेतल्या एक सॅम्पल करून टाकले आणि कंटिन्युअस ऑर्डर्स येत होत्या. म्हणजे शर्ट्स, मग्स, ग्लासेस किंवा टीचर्सचे आयटम्स, क्रिसमस ऑर्नामेंट्स ऑर्डर्स यायला लागलेल्या होत्या. तुम्हाला असं म्हणजे
आपण घेतोय, इन्व्हेस्ट करतोय, पण तेवढा रिस्पॉन्स येईल का नाही मार्केटमधनं अशी मनात भीती होती. भीती तर असते सुरुवात, हो असतेच नक्कीच. पण ते एकदा कॉन्फिडन्स येतो ना की बाबा एवढे विकले जात आहेत पर ह्याच्यामध्ये, तर करायचं नाही का, इन्व्हेस्टमेंट घ्यायचं पाऊल घ्यायचं. आय थिंक ते रिस्क घेणं फार महत्वाचं आहे पाहिजे. हो, त्याशिवाय कळणार कसं कळणार ते जर पहिलं तू HC वर टाकलंच नसतं तर कसं कळलं असतं. नाईस. ओके, सो तो पहिला विनाईल प्रिंटर, वायनल कटिंग म्हणतात त्याला, वायनल कटिंगची. मग त्याच्यानंतर प्रिंटिंग. आता तू फक्त स्टिकर्स का लावते, तू प्रिंट का नाही करू, म्हणजे कलर्ड का नाही आम्हाला करून देत, असे यायला लागले रिक्वेस्ट. मग त्याच्यावर रिसर्च केला की प्रिंटिंग कसं करायचं. मग मग्स वरती वेगळी मशीन होती, शर्ट वरती वेगळी मशीन होती, असे वेगवेगळे रिसर्च करत गेलो. आणि मग ती प्रत्येक वर्षी एक ऍड केली नवीन मशीन्स. येस. ते कपवर जे केलं, पहिलं आपण प्रिंट काढलं आणि तेच प्रिंट केलेलं आपण मग वरती, शर्ट्स वरती, वूड वरती, कशावर, असे वेगवेगळ्या पोस्टर्स वरती वगैरे करू शकतो. इंटरेस्टिंग. आता हे सगळं तू शिकली कशी? सगळं युट्यूब आहे मित्रांनो. युट्यूब युनिव्हर्सिटी. युट्यूबचा वापर नुसता रील्स आणि शॉर्ट्स बघण्यासाठी करू नका, असं पण करा. सगळं तू सगळं युट्यूब बघून. मला काहीच माहित नव्हतं लिटरली. मग त्याचा रिसर्च केला, कसे लोक करतात, ट्युटोरियल्स कुठलं आणायचं हे पण. हो, काही नव्हतं. म्हणजे बघून की शब्द थोडेसे बघितले आधी, कुठला प्रिंटर आहे काय, मग त्याची इंक कुठली, मग कुठचे कंपनीज आहेत, मग किती बाय किती प्रिंट करतं, असं सायझिंग, हे सगळं रिक्वायरमेंट बघून मग ठरवलं चला एक घेऊन बघूया आणि ट्राय करूया. वाटलं जास्ती व्हायला लागलं का मोठा घेऊया. असं करत करत. आता आपल्या व्ह्युअर्सला थोडीशी कल्पना देण्यासाठी रफली तुझा जो वायनल प्रिंटर आहे त्याची कॉस्ट किती असेल बॉल पार्क मध्ये? आता खूपच कमी झालेली आहे. ओके, 500-700 असेल. 500-700 वगैरे असेल. $500. ओके, स्टील इट्स अ गुड डिसेंट इन्व्हेस्टमेंट. येस. प्रिंटर, त्याच्यानंतर जो प्रिंटर आहे तो पण 500-700 वगैरे आहे. नुसता प्रिंटर. मग त्याची इंक वेगळी, कार्ट्रिज बदलावी लागते, सो ते वेगळं त्याच्या मागचं. इंटरेस्टिंग. आणि मला एक गोष्ट फार छान वाटते की भरपूर कस्टमर लेड डिमांड होती. म्हणजे कस्टमर वॉज टेलिंग यू की आम्हाला हे पाहिजे आणि यू आर जस्ट फॉलोइंग व्हॉट एव्हर द डिमांड इज. म्हणजे एक तू असा मार्केट सेगमेंट लिटरली तू शोधून काढला की तिथं मार्केटमध्ये कोणीच नव्हतं आणि नो वन वॉज सर्व्हिंग दिस डिमांड. करेक्ट. पर्सनलाइज्ड गिफ्ट्स विथ अन इंडियन टच, म्हणजे आपला ऑथेंटिक इंडियन कल्चरल टच. कारण एवढे लोक आहेत आपल्या आता अमेरिकेमध्ये मित्रांनो, पण असं एवढ्या कस्टम आणि पर्सनल टचने सर्व्ह करणार कोणी नव्हतं. हो, नावं टाकून देणे किंवा फोटो लावणे विथ अन इंडियन, म्हणजे मराठी त्याच्यात टॅग लाईन टाका किंवा साऊथ इंडियन पण करते. हो, मी नेमप्लेट्स केलेले आहेत साऊथ इंडियन. मला लिपी वगैरे कळत नाही, पण मग ते लिहून देतात की मला त्याचं फॉन्ट नेम वगैरे सांगतात आणि ते कसं वाचायचं ते सांगतात आणि मग ते काढते, मी डिझाईन करून कट करते. आय थिंक तो तुझा USP आहे. तू म्हणजे जो ते मार्केट जे शोधलं ना, जिथे कोणीच असं नॉर्मली मिळतात पण ते सगळे मास प्रोड्यूस आणि त्याला कस्टम किंवा पर्सनल टच नसतो. बरोबर. आता तू HC वर तुझे चालू होते, प्लस फेसबुक लाईव्ह वर तू म्हटली चालू होते, सगळं व्यवस्थित चालू असताना तुला मशीन घ्यावंसं का वाटलं? सो आम्हाला जेव्हा पहिली बल्क ऑर्डर आलेली होती अरंगेत्रमची, जी 150 आम्ही हँड पेंटेड पाउचेस केलेल्या, ते सगळं हँडमेड होतं, तरी त्याला आम्हाला 2 महिने वगैरे लागले, कारण हँड पेंटेड होतं ते. एक हाताने काढ 2 महिने 150 आणि 3 लेअर कोटिंग करायचे होते. मग त्याला प्रत्येकाला घुंगरू लावायचे होते आणि मग ते कमी पडले पाउचेस, ते पुन्हा पाउचेस बनवून आणले. तर मोठी प्रोसिजर होती. त्याला कसं ऑटोमेटेड करता येईल आणि फास्टर, म्हणजे नेक्स्ट टाइम ऑर्डर आली का कसं करता येईल, म्हणून ते वायनल स्टिकरची ऑर्डर आम्हाला आयडिया आली की वायनल कटिंग करून असती मशीन तर फास्ट कटिंग करून बरोबर तसेच मंडला हीट प्रेसनी करून पटापट झाले असते. विदिन 1 वीक आम्ही करू शकलो असतो 150. सो दॅट्स हाऊ दॅट केम इन माइंड की आपण ही मशीन घेऊया. इंटरेस्टिंग. ती ऑर्डर पूर्ण करताना तुम्हाला जो चॅलेंजिंग पार्ट वाटला तो पार्ट, ती प्रोसेस तुम्हाला कमी करण्यासाठी हे मशीन तुम्ही घेतली. हो. इंटरेस्ट. ओके, मग तुम्ही ते मशीन घेतलं आणि त्याच्यानंतर मग नंतर प्रिंटिंग कडे. आता मल्टी कलर पण पाहिजे. हे कसं एक कट करायची मी. आता एका वेळेस मला काहीतरी असं प्रिंट करायचं की मल्टी कलर सगळं 1 गो मध्ये व्हायला पाहिजे, की अजून फास्टर करायचंय. आधीचं जे होतं ते सिंगल कलर एक फीड करत, म्हणजे लाल पाहिजे मध्ये सेंटरला आणि पानं हिरवी पाहिजे असले तर 2 शीट्स घालायची मी. मधलं डिझाईन करायचं, कट करायचे 150, मग साईडचे, असं होतं ते. पण ते वेगवेगळ्या मीडियमवर चिकटवता येतं. म्हणजे नुसता गणपती कट केला तर ग्लासवरती मी कॅन्डल्स बनवलेल्या दिवाळीला.
मग फ्रीज मॅग्नेट्स केलेले. पण अर्थात व्हायनल इज वॉश केल्यावर निघतं किंवा डिशवॉशर सेफ नसतं, म्हणून कसं प्रिंटेड कसं करायचं, मग त्याच्यावर रिसर्च चालू झाला की प्रिंटिंग पण इंट्रोड्यूस करूया लॉंग टर्म साठी. की मग आता हा डिशवॉशर सेफ आहे, मायक्रोवेबल आहे, तर तो त्याच्यात पेनिट्रेट होऊन प्रिंट झालाय. डीप प्रिंटिंग. सो इट स्टेज खूप वर्ष, तो आता व्यवस्थित राहतो. मग तो वेगळा प्रिंटर आहे. तो केव्हा आला? तो आला त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे पहिल्या वर्षी झालं व्हायनल, मग प्रिंटिंग मशीन आली. आणि प्रिंटिंग मशीन घेतल्यावर पॅरलल तुम्हाला घ्यायलाच लागतं. तुम्ही प्रेस कसं करणार, तर मी हीट प्रेस घेतली शर्टसाठी. बरोबर, कारण ते प्रिंटिंगने तर नुसतं शीटच येणार. बरोबर, त्याला तू चिपकवण्यासाठी काय पाहिजे, हीट पाहिजे, तसं होत गेलं. मग त्यांनी हीट प्रेस आणि हे आले. मग अजून एक रिक्वायरमेंट आली, आता वूड वरती तुम्ही काय करू शकता. असं मध्ये एक रिक्वायरमेंट आलेली होती की वूडवरती तुम्ही बर्न करून, हाताने मिळतात लेझर्स की तुम्ही बर्न करून असं, पण ते फॉन्ट आणि व्यवस्थित येणार नाही. तुम्हाला सिस्टमॅटिक तुमचं तेच डिझाईन आणि कटिंग आणि व्हायला पाहिजे. म्हणून पहिली लेझर कटिंग मग त्याच्या पुढच्या वर्षी घेतली. सो ती असेल 2022 मध्ये वगैरे पहिली घेतली, सगळ्यात मोठी वाली. ती मोठी जी पादुका बनवलेल्या, हो कट केलेल्या, ती पहिली आली. ती महाग दिसते, भरपूर मोठी मशीन. ती चांगली 3000 ला वगैरे आहे. हो, पण गंमत अशी की ती घेतल्याबरोबर भरपूर बल्क ऑर्डर आल्या आणि ती लिटरली माझी 1 का 2 महिन्यात कम्प्लीट मशीन रिकव्हर झाली. ROI मिळालं. आणि त्याच्या पुढच्या पण ऑर्डर्स आल्या. की अशी एक ऑर्डर होती, मला इंडियाला जायचं होतं 2023 मध्ये, आणि 80 गणेश मंडला म्हणजे गणपती सेंटरला, जे मी सांगितलेलं एक वेडिंग ऑर्डर होती, त्याला मागे कपलचं नाव, डेट विथ स्टँड म्हणजे असं बनवून 80 करायचे होते, प्लस फोन स्टँड्स जे पर्सनलाइज्ड होते, कपलचे नेम आणि त्यांचा डेट, आणि असं त्यांनी लोगो वगैरे आम्हाला दिलेला होता. प्लस 80, आता 80 + 80 आम्हाला 160 विदिन 1.5 months कटिंग करायचं होतं. आणि प्लस चॅलेंजिंग होतं, आणि प्लस त्याला पेंट करून लेयर्स होते त्या गणेशाला. ते करायचं कसं, आणि मी जाणार होते इंडियाला, तर अमे आणि इकडे होते. सो त्यांनी विचारलं आपण असं करूया, अजून एक मशीन जर घेतली तर पॅरलल 2 रन करून असं करूया की दोन्ही ऑर्डर्स करता येतील 1 महिन्यात. म्हणून ती अजून एक लेझर घेतली, जी हँडी आपण त्या दिवशी बघितली, हिरवी. जी हिरवी थोडी लहान आहे, पण त्याच्यात ते 12x12 आपल्याला कटिंग पण होतं. पण अशी घेतली की ती एनहॅन्स्ड घेतली, म्हणजे मेटल एनग्रेव्हिंग पण करता येतं, ग्लास एनग्रेव्हिंग पण करता येतं त्याच्यावर. सो अशी घेतली, म्हणजे एनहॅन्स्ड घेतली, मोर वर्सटाईल आणि मोर कॉस्टली, बट भरपूर त्याच्यात आउटपुट आलं. म्हणजे दोन्ही रन करून तेवढ्या आम्ही 1 महिन्यात ते दोन्ही ऑर्डर कम्प्लीट करून विथ पॅकिंग. आणि मी आल्यानंतर फक्त आम्ही पॅकिंगला बसलेलो, म्हणजे त्यांनी दोघांनी इकडे ते ऑर्डर्स कम्प्लीट केले, प्रिंट करून सगळं रेडी करून, डिझायनिंग आणि सॅम्पल्स करून मी गेलेली होती. पण मग एकदा त्यांना दाखवलं की कसं डिझायनिंग झालंय, कटिंग, मॅन्युअल, इट इज जस्ट प्रिंटिंग, फीडिंग, बस. आणि त्याच्याकडे बघत राहायचं की धूर येत नाहीये, बस. बाकी अदरवाईज ते चालू होतंय. मला एक फार छान गोष्ट काय वाटते माहिती का भक्ती, तू बिझनेस, तुझा रिस्पॉन्स डेफिनेटली मिळत गेला, पण तू इन्व्हेस्ट करत गेली बिझनेस मध्ये. तू त्याच लेवलवर राहून गेला बिझनेस, नवीन तू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, टूल्स एक्सप्लोर करत गेली, शिकत गेली, आणि तू त्या बिझनेसच्या पाईपलाईनला फास्ट कसं करता येईल याच्यावर भरपूर लक्ष दिलं असतो. आय थिंक त्याचा तुला कुठेतरी फायदा झालेला आहे. वा, व्हेरी नाईस. आता तांबुल्य क्रिएशनची खासियत, जसं आपण म्हणतोय, मागच्या व्हिडिओ ते बोललं की पर्सनल टच, राईट. तू भरपूर तुझे डिझाईन्स, तर आता जसं हे डिझाईन आहे हे तर अवेलेबल आहे, पण तू आता जसं ते आपलं दरवाजा घराच्या बाहेर लावतो, नेम प्लेट, तू फुल्ली कस्टमाइज करून देऊ शकते, नाव वगैरे. हे कस्टमायझेशनचं जर एखादा कस्टमर आला तुझ्याकडे, हाऊ डज इट वर्क? वेबसाईटवर ते कसं, म्हणजे कस्टम ऑर्डर कशी ऑर्डर देतात तुला? आता राखीची असेल तर राखीचं तिकडे सॅम्पल्स असतात आणि नावं टाकायला असतात. कस्टम करायचंय, हे नाव टाकायचं वेबसाईटवरती, ते सगळं असणार. तुम्हाला काय मेसेज पाहिजे राखीवर, तो वेबसाईटवर. किंवा कफ्स करतो आम्ही, ब्रेसलेट कफ्स करतो, त्याच्यावर काय नाव किंवा मेसेज एनग्रेव्ह करून हवाय. किंवा 1-2दा माझ्याकडे सही सुद्धा आली आहे, तुमच्या आईवडिलांची सही केलेली असते, ती आम्ही छापून पेंडंट वरती किंवा ह्याच्यावरती, तर ते असतं तिकडे कस्टम फील्ड असते, तुम्ही त्याच्यात टाकून कस्टम करू शकता. तिथे नुसतं टेक्स्ट नाही, तर तिथे तुमचे इमेज आहे, म्हणजे आता सही म्हणजे इमेज तुम्ही मला पाठवू शकता, इमेज सुद्धा पाठवू शकतो, आणि फोटो पण पाठवू शकता. वा, म्हणजे तू वेबसाईट पण तेवढी स्ट्रॉंग बनवून ठेवली आहे की कस्टमायझेशन ऑप्शन वेबसाईटवर देऊ शकता, फोन उचलून तुझ्याशी बोलायची गरज नाहीये.
आता झरोकामध्ये अजून खूप डिटेलिंग मध्ये पाहिजे असलं तर मी सांगते मला व्हॉट्सअप करा, मी माझा नंबर देते, शेअर करते. युजली फेसबुक इंस्टाग्राम वरनं आलं आणि डिटेलिंग हवंय की मला वर गणपती नको आहे, सरस्वती यंत्र हवंय किंवा दुसरं काय, मग मी त्यांच्याशी इंटरॅक्शन आणि मी स्वतः बोलते प्रत्येक कस्टमरशी. त्यामुळे नॉर्मली आता कस्टम असे जेव्हा रिक्वेस्ट येतात तेव्हा तू हे फक्त बल्क ऑर्डर साठीच एंटरटेन करते का एक दोन रिक्वेस्ट घेते? युजली मी घेते, आणि युजली इमिजिएट जे अर्जंट ऑर्डर्स असतात ना, ते बर्थडेचे किंवा अॅनिव्हर्सरी, मला उद्या जायचंय कुठेतरी, मला फोटो करून दे, अरंगेत्रम आहे, तू हे करून देशील का, वेळ असेल आणि नक्की मी घेते, मी करून देते. वा, व्हेरी नाईस. असा काही किस्सा आहे का तुझ्याकडे की कोणीतरी तुझ्या वेबसाईटवर गेलंय, त्यांना मे बी वेबसाईटवरचे प्रॉडक्ट आवडले पण त्यांना काहीतरी अजून एकदम वेगळं युनिकच पाहिजे काहीतरी, आणि मग ते तुझ्याशी येऊन डिस्कस करून मग काहीतरी असं होतं का? हो, बरेच वेळा होतं. वेबसाईटमध्ये माझा फोन नंबर, ईमेल सगळं दिलेला आहे, तर मला मेसेजेस येत असतात की काहीतरी एक इव्हेंट येत आहे आणि मला पर्सनलाइज कस्टमाइज करून काय करून देशील. तर तसं एक 25 अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होतं 2-3 इयर्स अगो. बंगाली फॅमिली होती, पण त्यांना कम्प्लीट बॉलिवूड स्टाईल पार्टी, थीम पार्टी होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स होते, तर त्यांच्या गेम्सना द्यायला त्यांना शाहरुख खान किंवा असं वेगवेगळ्या ऍक्टर्सचे शर्ट्स आणि त्याच्यावरती कोट्स होते, ते करायचे होते. म्हणजे शर्ट्सवर द गिफ्ट्स असं होतं. मग किचेन्स होते आणि 25th अॅनिव्हर्सरीची मग्स, फेवर्स म्हणून त्यांनी सगळ्यांना दिले. तर ते कपलचा फोटो आणि बंगालचं त्यांचं कलकत्त्याचं हे होतं ट्रेडिशनल ऑथेंटिक दुर्गा आणि सगळं त्याच्या मगवर डिझाईन करून हवं होतं. सो डिझायनिंग पासून ते 50 मग आणि मग शर्ट्स, प्रत्येक शर्ट डिझाईन केला. ह्या गेमला हा शर्ट, त्याच्या खाली हे कोट्स म्हणजे जसे शाहरुख खानचे, ही पोजवाली किंवा असे वेगवेगळे केलेले होते आणि प्रिंट करून दिलेले होते. आणि त्यांना 10 का 15 होते जे शर्ट. पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी अॅनिव्हर्सरी त्यांना असं कळलं की अजून गिफ्ट्स हवेत, तर त्यांनी आमच्याकडे कॉन्टॅक्ट केला 9 वाजता रात्री की उद्यापर्यंत अजून 12 शर्ट्स मिळतील का. तोपर्यंत शर्ट्स घरात नव्हते, आधीची ऑर्डर रेडी होती आणि शर्ट्स युजली ठेवत नाही घरात ब्लँक्स, कारण प्रत्येकाचा कलर वेगळा असतो, साईजेस वेगळा असतो. आणि सकाळी 12 पर्यंत हवे होते. शिप म्हणजे विदिन ह्युस्टनच होत्या त्या लोकल. आणि संध्याकाळची पार्टी होती दुसऱ्या दिवशी, तर 12 पर्यंत हातात पाहिजे होते. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री त्यामुळे बोलले आमच्याशी, सगळं आम्ही बसून आधी डिझायनिंग केलं की गॅरंटीड हे बाबा एवढे शर्ट हवेत, एवढे कलर, एवढे साईजेस. दुसऱ्या दिवशी उघडल्याबरोबर दुकान जाऊन आधी शर्ट आणले, ते प्रिंट आम्ही केले, घरी प्रिंट केले आणि आम्ही जाऊन त्यांना डिलिव्हरी दिली. अराउंड हाफ एन आवरवर राहत होते ते, पण ते 12 वाजायच्या आत आम्ही कम्प्लीट केलेले. सो कस्टमाइज्ड आणि विथ फील, कस्टमर फील, ती येतात, खूप येतात. आता ह्या जेव्हा असं कोणी तुझ्यासोबत कस्टम डिझाईन करून घेतं तेव्हा ते वेगळं चार्जेस असतील राजे, कारण याच्यामध्ये तू डिझाईन करतेय, त्यांच्यासोबत कोलॅबरेट करतेय, यू आर कमिंग, यू आर शोईंग देम ऑप्शन्स आणि मग ते काहीतरी पिक करतायत. हे म्हणजे नॉर्मल फक्त तुझं प्रॉडक्टचं प्राइस नसतं, प्राइस नाहीये. सो डिपेंडिंग ऑन द कस्टमायझेशन. आता नुसतं शर्ट एक प्रिंट करायचं आहे वन साईड तर $15, पण बॅक साईड पण करायचं आहे तर $18, म्हणजे बॅक अँड फोर्थ. पण अर्थात तुम्हाला कस्टमाइज्ड डिझाईन पण करून हवं किंवा तुझ्यासोबत पहिले डिस्कस करतात, वेगळे चार्ज असतात. $10 ते $15 मध्ये ऍक्च्युअल डिझायनिंग होतं, डिपेंडिंग ऑन किती खोल आहे, किती डिटेलिंग जायचंय. ते सगळं डिस्कशन नंतर मग बनवून सॅम्पल्स पाठवतो, सिम्युलेशन की असं असं चालेल का. पहिले तू डिझाईन्स पण त्यांना ऑप्शन्स देते? हो, मी डिझाईन्स ऑप्शन्स देते. जसे क्रूज शर्ट असतील तर एवढे 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 आमच्याकडे टेम्पलेट्स आहेत, ते चालतील का नवीन डिझाईन हवेत असं विचार. मग टेम्पलेट मधलं सिलेक्ट करतात, मग कुठले कलर्स वगैरे ते बॅक अँड फोर्थ जातं आणि मग ती पुढे जाते डिझाईन. फायनल अप्रुव्हल झालं की सॅम्पल छोटंसं प्रिंट करून दाखवतो एका रुमालावर किंवा छोट्या फॅब्रिकवर करून दाखवायचं की असं असं प्रिंट दिसेल, फक्त एनलार्ज तसं. व्हेरी फॅसिनेटिंग. तुझा फोकस एकदम ना कस्टमरवर लेझर शार्प फोकस आहे तुझा, म्हणजे त्यांना कसं टू सर्व देम. करेक्ट. अँड आय थिंक तिथे कुठेतरी तुझ्या बिझनेस काय म्हणतात ते सक्सेसचं गुपित आहे. व्हेरी नाईस. तू म्हटली स्टार्ट तू इत्सीने केली, नंतर फेसबुक लाईव्ह होतं, पण त्याच्यानंतर तुझी जी जम्प झाली आणि तू सगळे प्रिंटर्स, तेव्हा तर इन्स्टा म्हण किंवा हे सगळं एवढं नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं. तुझं एवढी डिमांड तुझी जनरेट कशी झाली? तू ऍड्स वगैरे पण काही रन काहीच नाही.
काहीच नाही. मग कसं झालंय? आणि अजूनही खूप कमीच करते, म्हणजे मी बूस्टच करत नाही, शक्यतो बूस्टच करत नाही. बिलकुल नाही, शक्यतो नाहीच करत. जे वर्ड ऑफ माउथनी जे जातं ते. तेव्हा फेसबुकच पहिलं होतं आणि फ्रेंड्स सर्कलला देऊन वगैरे त्यांना माहिती झालेलं होतं की मी असं असं करते वगैरे. तर व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता तेव्हा. व्हॉट्सअप ग्रुप चालू झाला, बिझनेस व्हॉट्सअप ग्रुप, की मग त्याच्यात ऍड करत गेले की माझ्या बहिणीला ऍड कर, मग माझी इकडे बहीण आहे, माझी इकडे मैत्रीण आहे, तिला पण ऍड करायचंय, तिला ऍड कर, असं करत करत ते ग्रुप्स तयार झाले. त्या ग्रुपवर काय करायचं, म्हणजे त्या ग्रुपवर मी पोस्ट करायची. समजा आता मी नवीन क्राफ्ट बनवलेत, सॅम्पल्स, मी आज हे बनवतेय, तुम्हाला इंटरेस्ट, आता गणपती आले, आता मी मखर चालू करतेय, मग हे मी सॅम्पल करून टाकायची की तुम्ही प्री ऑर्डर करा. तर असं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि वर्ड ऑफ माउथनी ते ऍड होत गेले लोक. वा, ही फार छान आयडिया आहे. कारण याच्यामध्ये मला एक जाणवतंय, एक तर म्हणजे एक तो अर्ली फीडबॅक असतो ना, म्हणजे तू 20 प्रिंट करून नाही ठेवायची, तू एक प्रिंट करून दाखवायची लोकांना आहे का इंटरेस्ट याच्यामध्ये, लोकांना आवडलं मग तुला ते एक ओके की येस देयर इज डिमांड. येस येस येस, अकॉर्डिंगली मग व्हेरी गुड यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आणि मग फेसबुक तर होतच, तर फेसबुक बिझनेस पेज तयार केला आणि मग म्हणजे बाकी ठिकाणी जायला लागलं, बाकी स्टेट्समध्ये वगैरे ऍड करायला लागले, इन्व्हाइट करायला लागले पेज, की प्रोडक्ट दिसलं कुठलं चांगलं, किंवा गिफ्टिंग केलं. मी कोणाला समजा मी 150 बनवलेत, त्यांना माझं लोगो आणि हे लावायला लागली मी प्रत्येक गिफ्ट वरती, माझं व्हिजिटिंग कार्ड, लोगो. मग ते स्प्रेड होत गेलं की कस्टमाइज्ड गिफ्ट करतेय किंवा ज्वेलरी करतेय. कोणी गिफ्ट माझ्याकडनं ज्वेलरीचं घेतलं, बॉक्सला मी मेक शुअर करते त्याच्यावर माझा टॅग आहे, लोगो आहे, की लोक फेसबुक पेजला पण यायला लागले. असं वा, नुसतं म्हणजे ऍडव्हर्टायझिंग तू एवढं नाही केलं, पण तुझं वर्ड ऑफ माउथ भरपूर छान स्प्रेड झालं. प्लस तू टेक्नॉलॉजीचाही चांगला युज केला, म्हणजे व्हॉट्सअप बिझनेसचं तू म्हटलं, जिथे तू लोकांना एक तुझं काय म्हणतात आयडियाज तू टेस्ट करून बघायचे की डिमांड आहे का नाही. आणि फेसबुक पेज, बिझनेस पेज, ते सगळीकडे अमेरिकेवर पसरलं आणि मग लोकांना कळायला लागले की इथे ग्रुप्स मध्ये पोस्ट करत राहिली की आता हे आहे नवीन, मी हे बनवलंय. ते पोस्ट मी जे शेअर करायची ते वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये पोस्टिंग चालू. ग्रुप म्हणजे कुठल्या ग्रुप, असं म्हणजे आता ऑस्टिनचा ग्रुप, देसी ऑस्टिन, देसी न्यू जर्सी, देसी शिकागो, असे मी सगळे ग्रुप्स जॉईन केले आणि मी पोस्टिंग चालू केलं. असं अलाउ करता का? अलाउ करतात, कधी कधी ट्वाइस अ वीक असतं, वन्स अ वीक असतं, रूल्स असतात, ते रूल्स फॉलो करून करायचं. म्हणजे रोज उगीच शेअर नाही करायचं, स्पॅम नाही करायचं, पण बघून रूल्स वाचून तसं करत होती मी शेअर. वाह, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता हे सगळं ऑनलाईन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंगचा प्रकार, राईट? तू फेसबुक पेज केलं, व्हॉट्सअपवर वगैरे केलं. तू पर्सनल जाऊन कुठे एक्झिबिशन्स किंवा ट्रेड शोला जाऊन पर्सनल मार्केटिंग पण करायची इन पर्सन? हो, इन पर्सन करते मी. संक्रांती जसं असतं, संक्रांतीचे बूथ वगैरे असतात, मराठी मंडळचे असतात इकडे एव्हरी इयर, तर ते पहिलं करायला लागली. मग छोटे 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 एक्झिबिशन्स असतात, आम्ही दोघं तिघं एकत्र येतो, वुमन ऑन्टरप्रनर्स, आणि एक्झिबिशन करायला लागलो. घरातनं ओपन हाऊसेस करायला लागलो. सो घरात पण मी ओपन करायला लागली. मी ओपन हाऊस म्हणजे काय सांग? घरात आपण सेटअप करायचं, टेबल्स पूर्ण दिवस ओपन ठेवायचा 10 ते 5, आणि कधी येऊन जा, म्हणजे फ्लायरवरती तुमचा ऍड्रेस आणि काय शो करणार आहे, आणि ते सगळीकडे सर्क्युलेट करायचं ते फ्लायर. सो लोक येऊन जातात, ओपन हाऊस आहे, कधी या कधी जा, कलेक्शन बघून जा. असं करून भरपूर म्हणजे एक्झिबिशन्स भरपूर केलेले आहेत. ह्युस्टनमध्ये केले आहेत, डॅलसमध्ये केलेले आहेत, ऑस्टिनला एकदाच येऊन गेलेली मी आहे. सॅन अँटोनियो अजून करायचं आहे, कारण तिकडे आधी होतो, पण तिकडे एकदा जायचंय, आणि बाकीच्या स्टेट्समध्ये हळूहळू जायचंय एक्झिबिशन. म्हणजे प्रिडॉमिनेंटली टेक्सासमध्ये तू टेक्सासमध्ये, येस, कम्प्लीट टेक्सासमध्ये जास्ती आहेत कस्टमर बेस. तर एक्झिबिशन्स वगैरे तर तू केलेत. ट्रेड शोजला वगैरे गेलीस का? हो, मी एक मोठं ट्रेड शो केलेलं होतं ह्युस्टनमध्ये 2000 मला वाटतं 22 साली होतं ते. आणि ह्युस्टन आणि US मधले वेगवेगळे वेंडर्स, डिफरंट बिझनेसेस आलेले होते इंडियन, आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम एक्झिबिट, म्हणजे एक्झिबिटला बूथला जाणारे लोक, हे अवॉर्ड तांबुल्य क्रिएशन्सला मिळालेलं. सो मॅक्सिमम व्हिजिटेड बूथ, म्हणजे मॅक्सिमम फुटफॉल, आणि तांबुल्याला पारितोषिक मिळालेलं होतं, बेस्ट व्हिजिटेड बूथ त्याच्यासाठी. क्या बात आहे. थँक्यू.
आपले जे सण वगैरे असतात राईट, आपला सीझन जो म्हणतो आपण, एक ऑगस्ट वगैरे पासून सुरू होतो आपला श्रावणानंतर, आणि नंतर मे बी नोव्हेंबर वगैरे पर्यंत आपला दिवाळीपर्यंत. तर हा तुझा सगळ्यात बिझी सीझन राईट. पण ह्या आपला सणासुदीची लगबग संपल्यानंतर बाकीचं मग वर्षभर काय असतं तू काय करतो? सो डिसेंबरमध्ये क्रिसमस येतो. तर क्रिसमसमध्ये अमेरिकन लोक ऑर्नामेंट्स ऑर्डर करतात. मग ते वेगवेगळे प्रकारचे असतात. वूडचे फोटो प्रिंटेड असतात किंवा लेझर वूड कटआउट असतात, 3D असतात. आणि प्रत्येक वर्षी एक नवीन ऑर्नामेंट आम्ही हे करतो, जनरेट करतो, नवीन डिझाईन बनवतो. जसं पॅन्डेमिकमध्ये मास्कचं ऑर्नामेंट होतं, मग त्याच्या पुढच्या वर्षी कोविड वॅक्सिनचं ऑर्नामेंट होतं. असं वेगवेगळे युनिक होतं. गेल्या वर्षी क्रिसमस ट्री विथ फॅमिली नेम्स असं लेझर कट ऑर्नामेंट होतं. ते झालं डिसेंबर. मग जानेवारीमध्ये संक्रांती येते पुन्हा. मग संक्रांतीचे हळदी कुंकू आणि त्याचे गिफ्टचे वाणची तयारी चालू होते. मग येतं व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डेला गिफ्ट ऑर्डर करतात लोक. इथे तर त्याचं भरपूर असतं. बर्थडेज अॅनिव्हर्सरी तर वर्षभर चालू असतं. ग्रॅज्युएशन चालू होतं. मग ग्रॅज्युएशन असतं टिल मे एंड जून पर्यंत. आता पार्टीज चालू असतात ह्याच्यापर्यंत, पण त्याची ऑर्डर्स चालू होतात म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये म्हणतात. तर जे ते चालू होतात कारण ते बल्क असतात. मग त्याचे पार्टी फेवर्स आणि मग तुम्हाला गिफ्टिंगला, मग त्या ग्रॅज्युएटला काय द्यायचं गिफ्ट, त्याचे फ्रेम्स किंवा त्याचे पर्सनलाइज गिफ्ट्स असतात ते. मग येतं फादर्स डे, मदर्स डे. असं दोन्ही म्हणजे US आणि इंडियन हे दोन्ही सण दोन्ही करतो, म्हणजे सीझनल. म्हणजे एकंदरीत जरी नाव तांबुल्य क्रिएशन्स असलं तरी फोकस तुझा फक्त इंडियन कस्टमर बेस नाही, तुझा गोरा कस्टमर बेस पण आहे. लोक सुद्धा तुझे प्रॉडक्ट घेतात आणि येतात. ते मार्केट प्लेस मधनं वगैरे पण येतात. फेसबुक मार्केट प्लेस मध्ये जे असतं त्याच्यात मी बिंदास टाकते. म्हणजे 10 प्रोडक्ट जे असतील. इथले अमेरिकन रिपीट कस्टमर्स आहेत का? रिपीट कस्टमर्स आहेत. प्रत्येक ऑर्नामेंट प्रत्येक वर्षी क्रिसमस ऑर्नामेंटच फक्त करणारे काही कस्टमर्स आहेत. आणि वाईन आपल्या कॅनचे जे असतात ना होल्डर्स, आपण कॅनला कॅम्पिंगला आणि घेऊन जातो, त्याच्यावरती बीचवरती जाणारे वगैरे लोक, ती एक एव्हरी इयर बाई येते की मी आता मार्डी घराला चालली किंवा मी आता कॅम्पिंगला चाललीये, तू त्याच्यावर मला प्रिंट करून देशील का? माझ्या अख्ख्या पिकनिकच्या टीमसाठी किंवा असे येतात. कॅप्सचे ऑर्डर भरपूर येतात. पिकनिकला चाललं सगळेजण सेम कॅप किंवा सेम शर्ट्स, सेम मग्स, वाईन ग्लासेसचे येतात. तर भरपूर म्हणजे अमेरिकन लोकांचे की चेन्स, बुकमार्क्स, वाईन ओपनर्स वगैरे भरपूर, फोन स्टँड्स या लोकांना प्रचंड आवडतात, जे पर्सनलाइज्ड असतं. राईट. आता तू म्हटली ग्रॅज्युएशन पार्टीचे पण गिफ्ट्स असतात. ते कुठल्या टाइपचे गिफ्ट्स असतात? ते यंग पोरांचं असेल ते, राईट? म्हणजे राईट फ्रॉम आता इकडे ग्रॅज्युएशन याचं पण करतात, एलिमेंटरीचं पण करतात, मिडलचं पण करतात, आणि हायस्कूल नंतर पण करतात आणि कॉलेजचं पण करतात. तर सगळ्याचे येतात माझ्याकडे. तर मी स्टँडर्ड असे फ्रेम्स बनवते, एव्हरी इयर वेगळं डिझाईन करते आणि त्याला असं स्टँड देते व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये त्यांचा फोटो वगैरे छापून किंवा नसला तरी नुसतं त्याचं बाहेरचं जे फ्रेमचं स्ट्रक्चर आहे ते, किंवा फ्रीज मॅग्नेट्स करते, कीचेन्स करते, मग्स करते, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स जे ग्रॅज्युएशनचे आहेत ते डिझाईन करते त्या सीझनचे. आणि ते सॅम्पल्स आधी पोस्ट केले का मग ऑर्डर्स येतात. आणि तू म्हणते की तू प्रत्येक वर्षी नवीन डिझाईन आणते? प्रत्येक वर्षी नवीन डिझाईन. यू नेव्हर रिपीट? वी ट्राय टू नॉट रिपीट. की नवीन म्हणजे तेच कस्टमर्स सुद्धा पुन्हा येतात. आणि जसं आता दिवाळीचे हॅम्पर्स असतात, दिवाळी हॅम्पर्स बनवतो, त्याच्यामध्ये आपणच घरी बनवलेला दिवा, मग गणपती किंवा काय आपलं ड्रायफ्रूटचा बॉक्स किंवा काय, दरवेळेला वेगळे दिवे आणि वेगवेगळं असतं. तर 2024 साली राजस्थानी लेडी केलेली होती आम्ही, आणि राजस्थानी असं कपल केलेलं, आणि हात असा करून तो असं लेझर कट करून ती लेडी त्याच्यावर छापून आणि वर दिया होल्डर असं, आणि तो असेंब्लीचा हे होतं. आणि तो वर्षभर वापरू शकतो डेकोरेशनला. अशी ती राजस्थानी लेडी विथ मिरर वर्क केली होती. ती हिट होती. म्हणजे ती आम्ही कंटिन्युअस लिटरली ते बनवत होतो, आणि ऑर्डर्स लिटरली 12 दे 15 दे, आणि मग ते हॅम्पर्समध्ये घालून आम्ही असे बनवलेले होते. मग त्याच्यात आपण कार्ड घालतो, राईट, त्याच्यावरती हॅपी दिवाळी कटिंग करतो. ते सगळं घरी बनवलं जातं. या वर्षीच्या दिवाळीचं डिझाईन ऑलरेडी सुरू झालंय, डोक्यात तर सुरू झालेलं आहे काय करायचं, कारण याला भरपूर वेळ लागतो. टू आयडिएट देन टू ऍक्च्युली तू एखादं, आणि तू काय म्हणतात, 1-2 तू प्रिंट करून रेडी ठेवते. मी आधी 2 महिने अगोदर, प्रत्येक सणाच्या 2 महिने अगोदर
चालू करते त्याचं मार्केटिंग. हो हो हो. पण पहिला जेव्हा तो एक टेस्ट प्रिंट करत असशील तू, ते किती अगोदर करते? बरोबर 2 महिने अगोदर चालू करून, आणि त्याच्या अगोदर मटेरियलचं प्लॅनिंग, की आपल्याला बॉक्स कसा हवाय किंवा हॅम्पर कसं बनवायचंय, बॅग्स पॅकेजिंग कसं करायचंय, बॅग्स कशा करायचे, ते ऑलरेडी चालू झालेलं असतं डोक्यात. ह्या वर्षीची थीम खण असेल तर खण, पैठणी असं झालेली आहे. वूड वर्क होतं लास्ट इयर, वूडचे दिवे होते. आता यावर्षी अजून वेगळं काय करता येईल, कारण कस्टमर्स आर लुकिंग फॉरवर्ड टू द हॅम्पर्स. कारण कॉर्पोरेट हॅम्पर्स सुद्धा येतात, कॉर्पोरेट पण यायला लागले की हो हो कॉर्पोरेट क्लायंट आले म्हणजे यू आर इन द बिग लीग नाव. खरी गोष्ट आहे, कारण म्हणजे कॉर्पोरेट क्लायंट जेव्हा येतो तेव्हा एक तर बल्क ऑर्डर असते, आणि जेव्हा कॉर्पोरेशन तुमच्याकडे ऑर्डर देते मीन्स दे आर सिरियस, कारण त्यांना एक्सपेक्टेशन असतं, एक मिनिमम बार पाहिजे असतो त्यांना. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये टम्बलर्स, पेनला एनग्रेव्ह करतो, हॅट्स ना तर करतोच, असे वेगवेगळे कसं त्यांना कॉम्बो करून देता येईल हे विचार चालूच असतात. कॉर्पोरेट कस्टमर कसे मिळायला लागले तुला? वर्ड ऑफ माउथ होतं? सगळं वर्ड ऑफ माउथ, आणि जे मी इंस्टाग्राम, फेसबुक आणि टाकत गेली तसंच त्याच्यातले कस्टमर्स, माझी भाऊ, माझी बहीण, माझी मैत्रीण इकडे आहे, तिला काहीतरी हवंय, आणि कॉन्टॅक्ट, किंवा माझ्याकडनं ज्वेलरी घेऊन गेलेले असतात, किंवा छोटासा क्राफ्ट आधी घेऊन गेलेले असतात, किंवा ऑनलाईन ऑर्डर आलेली असते, आपल्याला माहित सुद्धा नसतं, आणि ते आधी सॅम्पल्स बघतात कसं वर्क काय आहे, आणि त्याच्यावरनं मग ऑर्डर्स येतात. वा. आता ना मला ना एक गोष्ट तुला विचारायची वाटते. तू जबरदस्त क्रिएटिव्ह दिसते, म्हणजे दिसते नाही आहेस. ओके, तू एन्जॉय करते क्रिएटिव्ह साइड, हे गोष्टी डिझाईन करणं, बनवणं, लोकांच्या त्या सोबत कोलॅबोरेट करून युनिक त्यांना ऑप्शन्स देणं. सो यू आर रिअली एन्जॉईंग दिस प्रोसेस, राईट? येस, दिस इज द मेकिंग पार्ट. ओके, पण बिझनेस मध्ये ओके असं म्हणतात, मेकिंग तर फार महत्वाचं आहे, पण सेलिंग पण फार महत्वाचं आहे. बिझनेस साइड जी म्हणतो ते आपण. करेक्ट. हे तू एन्जॉय करते का? एन्जॉय करते. मी प्रत्येकाशी इंटरॅक्ट करते, प्रत्येक म्हणजे त्यांचं काय नेसेसिटी आहे, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ते समजून घेणे. ते एक असतं. नवीन डिझाईन कसे, त्यांना काय लुकिंग फॉरवर्ड, कस्टमर्स आर लुकिंग फॉरवर्ड टू व्हॉट, तर ते डोक्यात घेते. ते विचार करूनच मग नवीन डिझाईन्स बनवते, आणि त्याच्यामुळे रिपीट कस्टमर रेट सुद्धा हायर आहे. सो ऑलमोस्ट 94-95% रिपीट असतात कस्टमर्स. घरातून तुझा स्टार्ट केलेला बिझनेस आहे, राईट? एका तू छोट्या स्केलवर तो सुरू केला, तुला सक्सेस दिसायला लागला, ओके, पण आता तुझे पूर्ण अमेरिकेभर तुझे कस्टमर्स आहेत, कॉर्पोरेट कस्टमर्स आहेत, तू ट्रेड शोजला जाते, एक्झिबिशन्सला जाते, म्हणजे तू स्केल केलं त्या बिझनेसला. आता एका छोट्या स्केल पासून आज तू एवढ्या मोठ्या स्केलवर आली आहे. ही स्केलिंगचं चॅलेंज असतं, हे सगळ्यांना जमत नाही. तर हे स्केल कसं केलं तू? वाढत म्हणजे गेलं, म्हणजे आता एक प्रोडक्ट्स वाढत गेले, एमओक्यू वाढत गेले, त्याची वेबसाईट करावीच लागली फायनली, कारण एवढे प्रोडक्ट्स आणि एमओक्यू होते की ते कॅटलॉग कसं बनणार आणि लोकांना कसं कळणार. सो प्रोडक्ट्स गेले वेबसाईट. पहिले वेबसाईट नव्हती, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक होतं, इंस्टाग्राम सुद्धा नंतर आलं. इंस्टाग्राम पण फ्यू इयर्स अगो वगैरे मी चालू केलेलं आहे. वेबसाईट आणि याच्यावरनं ते वाढत गेलं, लोकांनी ऑर्डर्स करत राहिले. कस्टमर्सचं हे होतं ते फायनली इंटरॅक्शन, म्हणजे कस्टमर्स टोल मी आता हे बनव, हे बनव, हे बनव, तर सेल वाढत गेला. त्यामुळे स्केलेबिलिटी पण वाढली, बल्क ऑर्डर यायला लागले, त्यामुळे त्याच्यामुळे नवीन इक्विपमेंट घ्यायला लागले, नवीन टेक्नॉलॉजी वापरायला लागलो, त्यामुळे लोकांना ते आवडायला लागलं. आणि क्वालिटी वॉज द मेन, म्हणजे क्वालिटी डिलिव्हर केली का येतात ऑटोमॅटिक बल्क ऑर्डर्स. पण अजूनही तुझा हा जो बिझनेस आहे तो प्रिडॉमिनेटली तूच चालवतो. अमेय ऑब्व्हियसली तुला थोडीफार मदत करतो. येस, अमेय आणि मुलं लहान आहेत, फारच लहान आहे, त्याच्यामुळे एवढी त्यांची म्हणजे काय म्हणजे असे लिफ्टिंग वगैरे तर नाही, पण पेंटिंगला मदत करतात, प्रिंटिंग करू शकतात, प्रिंटिंगला मदत करतात, शिपिंगचे लेबल्स करायचे आहेत वगैरे, राईट. तर ते तिघही मिळून लेबल्स जनरेट करणे, म्हणजे पॅकिंग करणे, जे पार्सल्स येतात ते सगळं हेल्प करतात बल्क ऑर्डर्स साठी पण. म्हणजे एकंदरीत स्केलिंगच्या जो तुझा स्केलिंगच्या जर्नीमध्ये टेक्नॉलॉजीचा तू जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरली, भरपूर वापरली, आणि त्याच्याने तू भरपूर तुझं स्ट्रीमलाईन केलं, तुझं सगळी पाईपलाईन म्हण किंवा ऑर्डर, लॉजिस्टिक्स सगळं तू हे केलं. आता तू भरपूर गोष्टी ना, आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आता तुझी एक लॉजिस्टिक पाईपलाईन इंडियामध्ये पण तू डेव्हलप केली, राईट? तुझे इंडियामध्ये पण सप्लायर्स आहेत, हे तू कसे डेव्हलप केलं ते मॅन्युफॅक्चर? सो एक सेंट्रल आम्ही ठेवलेली आहे मुलगी, जी
सगळं चेक करते, म्हणजे इंडियामध्ये आणि सगळे मॅन्युफॅक्चर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत. कारण 1 ग्रॅम ज्वेलरी फ्रॉम बँगलोर एक लोकल कॉन्टॅक्ट आहे जे सगळं चेक करतं. सगळीकडचे शिपमेंट तिच्याकडे येतात. बँगलोरची ज्वेलरी, गुजरात मधली, दिल्ली मधली, महाराष्ट्रीयन ज्वेलरी, ते सगळं चेक करतात. मी इकडे सगळं व्हिडिओ कॉल्स आणि आता कॉन्टॅक्ट झालेले आहेत. सो मॅन्युफॅक्चरर बरोबर डायरेक्ट फोटोज, व्हिडिओ कॉलनी नीट चेक करून क्वालिटी चेक करणे, थोडे आधी सॅम्पल्स घेऊन बघायचे आणि क्वालिटी चेक झालेली, आता ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे. आणि युजली काय असतं, कुठलंही ज्वेलरी आहे राईट, रेप्लिकास खूप असतात मार्केटमध्ये. एकच नुसती तणमणी जरी बघायला गेलो आपण, पारंपरिक तणमणी, त्याचे भरपूर डिफेक्ट्स असतात क्वालिटी प्रमाणे आणि ब्रँड प्रमाणे वेगवेगळे असतात. तेच तुम्हाला वेगळ्या ब्रँड्समध्ये दिसतं, पण आता ती बेस्ट क्वालिटी जी आम्हाला मायक्रोप्लेटेड गोल्ड किंवा गोल्ड प्लेटेड मध्ये जी पाहिजे ती एस्टॅब्लिश केले ते कनेक्शन्स तसे, आणि ट्रस्ट बिल्ड झाला. त्यामुळे ते आमच्याबरोबर काम करायला लागले लोक. सो तसं आता सपोज कॅलिफोर्निया मधला आपला कोणीतरी तुझा कस्टमर आहे, त्यांनी वेबसाईटवर गेले, ओके, त्यांनी 10 राख्यांची ऑर्डर दिली, पुढे काय होतं, बिहाइंड द सीन सगळं सांगा मला. आता मटेरियल आधी ऑर्डर आलेली असते, ते कुठली बघितलं जातं, मटेरियल किती आहे, तुला लगेच काय म्हणजे तुमची काय सिस्टीम आहे का, नोटिफिकेशन वगैरे आहे, माझ्याकडे ऍप आहे फोनवरती, तर मला नोटिफिकेशन वाचतं ऑर्डर आली की, येस टंग ते लुकिंग फॉरवर्ड टू दॅट राईट, की ऑर्डर आलेली आहे. आणि मग त्याच्या मागे हे आता ऑर्डर्स आहेत, ह्याचं मटेरियल आहे का, हे रेडी आहे का प्रोडक्ट. युजली मी तिकडे लिहिलेलं असतं मेड टू ऑर्डर 2 to 3 वर्किंग डेज किंवा 3 to 4 वर्किंग डेज मध्ये शिप केले जाईल. तर तसं प्रत्येक ह्याच्या खाली एस्टिमेटेड असतं. पण आता सपोज मी 10 राख्या तुझ्याकडे ऑर्डर केल्या, आता तुला हे माहिती पाहिजे की त्या 10 राख्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या तुझ्याकडे आहेत, मटेरियल आहे का, करेक्ट, हे म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. बरोबर. याच्यासाठी तू काय करते, काही सॉफ्टवेअर आहे, टेक्नॉलॉजी आहे? तर वेबसाईट वरती बरोबर आम्ही तेवढं टाकतो. 10चं मटेरियल आहे तर आम्ही ते बरोबर 10 इन्व्हेंटरी म्हणजे तुम्ही ऑर्डरच घेता बरोबर. येस. मग ते संपत आले की आता 2 राहिले की मी पुढची ऑर्डर करते. समजा आता ब्रेसलेट्स करायचे, म्हणजे तुझ्याकडे नसेल तर कुठलं वेबसाईटवर ऑर्डरच टाकता येणार नाही. बरोबर नाही येणार. सो इफ इट इज गॉन, तिकडे 0 तर संपले का संपले. मग जोपर्यंत माझं मटेरियल येत नाही आणि इट्स नॉट इन स्टॉक, म्हणजे बनवू नाही शकत मी, तर मी स्टॉकअप तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तिकडे तुम्ही सिस्टम चांगली डीप इंटिग्रेशन केलंय, म्हणजे लिटरली तुझ्याकडे जर असेल तरच ते वेबसाईटवर दिसतं. बरोबर. इट इज एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन द करंट इन्व्हेंटरी. आणि तू म्हटली ही वेबसाईट तू आणि तुम्ही स्वतःच बनवलेली आहे, IT बॅकग्राऊंड असल्यामुळे. अफलातून आहे माहितीये का, हे खरंच फार जबरदस्त इन्स्पायरिंग आहे. म्हणजे तू नुसतं म्हणजे आर्टिस्टिक साइड नाही, इव्हन टेक्नॉलॉजी साइड पण तू स्वतः डेव्हलप केली. पण बघतो बॅकग्राऊंडला. व्हेरी नाईस. आणि तिथे तुझ्या IT बॅकग्राऊंडचा तुला भरपूर फायदा होतो. डिझायनिंग मध्ये, वेबसाईट जनरेशन, इन्व्हेंटरी मध्ये सगळंच. आणि आता हे प्रिंटिंगचे सॉफ्टवेअर वगैरे तर ते काय, ते तू असे पटापट, कारण तुला तुझं सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड आहे म्हटल्यामुळे. बरोबर. डिझायनिंग मध्ये पण हेल्प करतो आम्ही. भरपूर बल्क डिझायनिंगचे ऑर्डर झालेले आहेत, वेगवेगळे आहेत. समजा आता पार्टीची ऑर्डर आहे, वेगवेगळे प्रकारचे शर्ट करायचे आहेत, तर मग डिझायनिंग पार्ट तो हेल्प करतो आणि मग मी प्रिंटिंग मध्ये. सो ते बॅकग्राऊंडला चालू असतं आमचं. तुमची एक चांगली स्ट्रॉंग टीम स्ट्रॉंग टीम झाली. व्हेरी नाईस. मला असं फार वाटतं की बिझनेस मध्ये असं स्ट्रॉंग पार्टनर असेल ना तर इट हेल्प्स. बरोबर. भरपूर लोड कमी होतो आणि तुम्ही भरपूर गोष्टी करू शकता. हो नक्कीच. तुम्हाला सपोर्ट आणि एनकरेज करायला एकमेकांना म्हणजे लागतं. ते फार महत्वाचं आहे. कारण नक्की असे दिवस आलेच असतील तुझ्या ह्या प्रवासात की तुला वाटलं असेल की अरे काय करतेय बाबा मी, हे खरंच मी करायला पाहिजे काय, असं वाटतं. राईट. होतं कधी खूप मेहनत, रात्रभर बसलोय, उद्या करायचंय डिलिव्हर, असं झालेलं आहे. मग मुलं झोपल्यानंतर आम्ही दोघं बसून कंप्लीट, कारण त्यांना पण ऑफिसचं काम असतं, ते झाल्यानंतर बसून पण आम्ही मेक शुअर करतो ते डेडलाईनच्या आधी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आता आपण असे काही चॅलेंजेस एकदम प्रवासात आलेच असतील, किंवा असा एखादा प्रसंग एकदम वाईट अनुभव म्हण किंवा चॅलेंजेस असं काही शेअर करू शकते का तू? चॅलेंजेस तर भरपूर आहेत, पण जसं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट नंबर 1 आहे. कधी सणाच्या वेळेला म्हणजे नेमकं एवढे ऑर्डर्स असतात की मला उद्याच काहीतरी बनवून दे वगैरे असे येणारे खूप जण असतात. डिमांडिंग इंडियन कस्टमर थोडे डिमांडिंग असतात. किंवा आता ज्वेलरीच्या पर्स्पेक्टिव्हनी कोणी काही विकत घेतलंय किंवा मग ते पे नाही केलं आणि ते होल्डवर गेलेलं आहे, तर मग ते अशा बरेच गोष्टी होतात की मी ते 24 तास होल्ड करते
आणि मग नाही तर ओपन अप करते, कारण कस्टमर्स थांबलेले असतात, ते प्रोडक्ट इन डिमांड असतं. फेस्टिवल्सच्या वेळेस टाइमली पोचायला पाहिजेत हॅम्पर्स वगैरे. 1-2दा आमचं शिपमेंट कम्प्लीट अडकलेलं, म्हणजे 2 महिने अडकलेलं. कुठे पोर्ट ऑफ एंट्रीमध्ये? पोर्ट ऑफ एंट्रीमध्ये हॅम्परचे बॉक्सेस होते, फोल्डेबल बॉक्सेस होते लिटरली, जे एथनिक बॉक्सेस मी प्रिंट करून घेतलेले होते 3-4 वर्षापूर्वी. पॅन्डेमिकची गोष्ट आहे ही. पण त्याच्यावरती तांबोलीचा लोगो आणि इकडे लावणार होती फॅन्सी, त्याच्यावर लोटस गणपती करून मग आपण त्याच्यात आपले प्रोडक्ट्स ऍड करून त्याच्यासाठी कस्टमाइज बॉक्सेस केलेले होते. ते बॉक्सेस 2 महिने अडकले होते आणि तो पण दिवाळी पण आलेली होती आणि लोकांना हॅम्पर्स हवे होते. आम्ही रोज कॉल करून चेक करून, ते रिझन कळलं नव्हतं, ते पॅन्डेमिकचा इफेक्ट होता तो, थोडासा बॅकलॉग झालेला होता 2020 डिसेंबर आणि 21. अशा वेळेस काय करता की तुमचं जर रॉ मटेरियल चाललं नाही, मग आम्ही बॅकअप ठरवलेलं होतं की इकडनं बॉक्सेस आणून कसं बनवायचं, आपण वेगळं कसं फॅन्सी करता येईल. तर क्राफ्ट बॉक्सेस आणून, क्राफ्टचे आपले बॉक्सेस असतात, डेकोरेटिव्ह कलर्ड मिळतात, त्याच्यावरती लेझर करून किंवा छापून त्याला कसं फॅन्सी एथनिक करता येईल तो विचार करून ठेवलेला होता आणि ते चालू केलेले होते हॅम्पर्स. फॉलबॅक प्लॅन होता. डिलिव्हरी कोण करतं एकदा रेडी झालेलं प्रॉडक्ट? पिकअपला येत असतात लोक, लोकल ह्युस्टन किंवा असेल तर, किंवा हॅम्पर्स मोठे असतील कॉर्पोरेट तर आम्ही डिलिव्हर करतो. पण शिपिंग ऑल ओव्हर US रोज चालू असतं. तर मंडे टू सॅटर्डे रोज USPS किंवा UPSनी. त्यामुळे ऑनलाईन सिस्टम मधनं, वेबसाईटवरनं ऑर्डर येते. ऑनलाईन प्रिंट लेबल जनरेशन वगैरे ऑटोमॅटिक होतं वेबसाईटवरनं, किंवा ऑफलाईन पण ऑर्डर्स खूप येत असतात व्हॉट्सअप पण ह्याच्यावरती. ते लेबल जनरेट करून, म्हणजे एक दिवशी रात्री सगळं ठरवलेले असतात, उद्या हे 12 का 10 जायचे, रोजच्या रोज चेक करायचे, पॅक करायचे, रेडी ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती रोज मुलं शाळेत गेले का प्रिंट आधी लेबल्स करायचे, पॅकिंग करायचे, आणि रोज स्केड्यूल करते मी की USPS किंवा UPS जे शिपमेंट असतं रोज स्केड्यूल करते. आणि ती बाई इतकी ओळखीची झाली की ती रोज पॅकेज जरी नसले तरी दरवाजाच्या समोर बघून जाते काही आहे का पॅकेज, आणि खरं आहे ती. तू अमेरिकेतल्या प्रत्येक स्टेटमध्ये विकलेलं आहे तुझे प्रॉडक्ट? ऑलमोस्ट, आणि फ्यू हँडफुल आहेत, फ्यू ज्या जायचं राहिलेलं आहे. पण मॅपमध्ये ऑलमोस्ट शिफ्ट एव्हरीवेअर, आणि मोर दॅन 960 का 980 ओनली शिफ्ट पार्सल्स, पिकअप्स अँड ड्रॉप ऑफ्स, आणि दे आर डिफरंट ऑर्डर. दिस इज ओनली शिफ्ट. 960 ऑर्डर्स शिफ्ट केलेले आहेत. कॅन बी गिफ्टिंग, कॅन बी ज्वेलरी, कॅन बी एनिथिंग. पण येस, तर 2000च्या वर कस्टमर बेस आता झालेला आहे US मध्ये. आणि तो बऱ्यापैकी सगळा रिपीट कस्टमर आहे. कस्टमर्स जास्ती करून ज्वेलरी आणि क्राफ्टिंगला येतातच, कारण सीझनल आणि वेगवेगळ्या ह्याच्यासाठी असतात. तर 95% रिटर्न रेट आहे अमेरिकन आणि देसी लोकांचा. 95%? येस, दॅट इज अमेझिंग स्टॅटिस्टिक्स, व्हेरी अमेझिंग. फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन नवीन ऍडव्हान्समेंट तर शिकत तर राहायचंच आहे. अजून नवीन टेक्नॉलॉजी आली आहे प्रिंटिंग मध्ये. हो का? हा, नवीन आलेली आहे. नवीन टॉय येणार आहे का? बहुतेक येणार आहे, कारण आता कॅप्सची एक बल्क ऑर्डर आलेली आहे. कॅप्स तर त्याची आता हीट प्रेस वेगळी आहे. तर ती पण लवकरच येणार आहे. अरे वा. आणि नवीन एनहान्समेंट, नवीन मार्केट प्लेसेस मध्ये जायची इच्छा आहे, जसं Amazon आणि दुकानांमध्ये. हो, सो वूड कटआउट साठी, नॉट फॉर ज्वेलरी बट वूड कटआउट्स. आणि सोल फूड्स मध्ये तर आपलं आहे. काही दुकानांमध्ये राख्या ठेवतात माझ्या ऍक्च्युली इकडे, महाराजा, नमक मिर्च, आणि काही इंडियन स्टोअर्स माझ्याकडे, ग्रोसरी स्टोअर्स मध्ये राख्या. आणि उद्या आमचं एक्झिबिशन पण आहे ऍक्च्युली तिकडे 2 ऑगस्टला सोल फूड्स मध्ये. जत्रा एक्झिबिशन आहे, नक्की बघायला या. डॅलस मध्ये असाल तर नक्की जाऊन भक्तीला भेटा. येस, आणि तिचे प्रॉडक्ट्स बघा. तू ह्युस्टन मध्ये तुझ्या काही मैत्रिणींसोबत एक वुमन्स एंटरप्रेन्योर्स ग्रुप पण चालवते. काय प्रकार आहे? तर पॅन्डेमिक मध्ये जेव्हा सगळे घरी होते आणि सगळं ऑनलाईन चालू होतं, तेव्हा अशा 2-3 वुमन एंटरप्रेन्योर्स मैत्रिणी आहेत जे वेगवेगळं करतात. छोटे स्मॉल बिझनेस जे घरनं सगळे होते, ते आम्ही कॉल इन वगैरे करायचो, काय कसं चाललंय वगैरे, एकमेकांना इनपुट द्यायचे, मला हेल्प करायला वगैरे, मदत मागतात तसे कॉल करायचे. तेव्हा अशी कल्पना सुचली. मी आणि वैशाली चिटणीस म्हणून आहेत ह्युस्टनमध्ये, स्पायसी टँगोवाल्या. तर असं सुचलं, चला आपण सगळ्या वुमन एंटरप्रेन्योर्सना हळूहळू, म्हणजे असं पॅन्डेमिक संपेल आणि ओपन होईल,
आपण ग्रुप फॉर्म करूया आणि सगळ्यांना भेटायला चालू करूया, म्हणजे नेटवर्किंग ग्रुप आपला तयार होईल आणि आपण त्याच्यात काही वर्कशॉप्स करूया, मंथली मीटिंग्स करूया आणि त्यांना एनकरेज करूया की एकमेकांना, आणि मदत कशी करायची, कसं वाढवायचं बिझनेस, आणि टिप्स द्यायचे एकमेकांनी, शेअर करायचे त्यांचे. मग टॅक्सीच्या दृष्टीने हेल्प होतो. बरोबर आहे. काय आपण मिस करतोय का कुठे, वेबसाईटचं हेल्प होते. सेल्स टॅक्स आणि याचे तर भरपूर क्वेश्चन, सगळ्यांना भरपूर क्वेश्चन्स असतात. LLC कशी फॉर्म करायची, बरेच जणांची नसते. आधी फक्त KT आणि असं चालू केलेला नियर बाय, मग ह्युस्टन झाला, मग आता आम्ही तो ऑल ओव्हर US ओपन केलाय. जास्ती करून मॅक्सिमम देसी ऑन्टरप्रेनर्स आहेत आणि मेंबर्स मला वाटतं 2,000-3,000 आहेत, जे कस्टमर्स प्लस कस्टमर्सलाही अलाउ केलंय. सो ते बघू शकतात आम्ही काय पोस्ट करतोय. सो साडीवाले, ज्वेलरीवाले, क्राफ्टिंगवाले, असे वेगवेगळे तुम्ही रोज पोस्ट केले का लोक बघतात आणि मग ऑर्डर प्लेस करतात. हा कशावर आहे ग्रुप? फेसबुक? हा फेसबुकवरती ग्रुप आहे, ऑनलाईन वुमन ऑन्टरप्रेनर्स ऑफ US असा आहे. वाव, सो फॅसिनेटिंग. आणि खरंच काय म्हणतात, इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. कारण जेव्हा असं ग्रुप सेटिंग मध्ये आपण बघतो की अरे हे करतायत ते करतायत, आपल्यासारखीच लोक करतात, तेव्हा लोक प्रेरित होतात आणि मग त्यांनाही कुठेतरी आपण पण करायला पाहिजे ही प्रेरणा मिळते. बरोबर, एकमेकांचं बघून आणि अजून एनकरेजिंग वाटतं आणि मदत पण होतेच, नक्कीच मदत होते. गाईड होतं, गायडन्स होतं, वर्कशॉप होतो. एक वर्कशॉप आम्ही केलेला होता, त्याच्यात लॉयर्स आणि CPAs वगैरे असे बोलवलेले होते की त्यांनी गाईड केलेलं होतं LLC कशी फॉर्म करायची, कॉपीराईट किंवा तुमचं ट्रेडमार्क आणि हे कसं करायचं, ते त्याच्यावरती लेक्चर अरेंज केलेलं होतं. सो एक वर्कशॉप आपण असा घेऊयात, सोशल मीडिया कसं करायचं, जे अमेरिकन भाऊ करतील. हो, नक्की. आता तुझ्या वेबसाईट वरनं संपूर्ण अमेरिकेभर तर तू शिपिंग करतेच, पण सपोज आपल्या व्ह्यूअर पैकी कोणी मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे आणि त्यांना एखादी कुठली तरी तुझी फॅन्सी पारंपरिक गोष्ट बल्कमध्ये 100-200 करून पाहिजे युरोपमध्ये, तर तसं करू शकते का तू? करू शकतो, आणि इंटरनॅशनल शिपिंगची सोय करून नक्कीच बल्क ऑर्डर्स असेल तर वर्कआउट करू शकतो. थँक्यू सो मच भक्ती, फार छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून आणि मला खात्री आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत ते ह्या तुझ्या प्रवासातून भरपूर त्यांना काही शिकायला मिळणार आहे, त्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि कुठेतरी कोणीतरी नक्कीच विचार करेल की येस मी पण करू शकेन. हो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. नमस्कार. माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस रिटर्न गिफ्ट म्हणून ज्वेलरी घेतली होती भक्तींकडून. भक्ती प्रोफेशनल तर आहेतच, पण त्या पर्सनल टच पण आहे त्यांचा कस्टमर्स बरोबर. नमस्कार. माय नेम इज अंजू साठे केलर. Whether it's Christmas presents that are personalized coasters to, it's very convenient, she's very efficient, and of course not to say creative. So big fan of Tambulya. Please go there and shop at her website. Thank you so much. Bye-bye.